तब्बल 22 वर्षापासून समग्र शिक्षा अभियानात कंत्राटी तत्वावरती सेवा बजावणाऱ्या 3276 कर्मचाऱ्यांना अखेर न्याय मिळाला आहे। राज्य शासनाने एकवेळच्या विशेष बाब म्हणून समकक्ष वेतन श्रेणीतील अधिसंख्य पदे निर्माण करून पात्र कर्मचाऱ्यांना त्यावर नियुक्ती देण्याचा ऐतिहासिक शासन निर्णय जाहीर केला आहे। या निर्णयामुळे हजारो कर्मचाऱ्यांच्या सेवा शाश्वतीचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागला आहे। या निर्णयासाठी कोकण पदवीधर मतदारसंघाचे आमदार तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी गेल्या 1.5 वर्षापासून सातत्याने पाठपुरावा केला आहे। विधान परिषदेच्या प्रत्येक अधिवेशनात त्यांनी हा प्रश्न उपस्थित करत सेवा समाप्तीचा प्रस्ताव, वेतनातील तफावत आणि सेवा शाश्वतीचा अभाव याकडे शासनाचे लक्ष वेधलं होतं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत या विषयाची गंभीर दखल घेण्यात आली। त्यानंतर समिती नेमून विविध राज्यातील धोरणाचा अभ्यास करण्यात आला। समितीच्या शिफारशी आणि मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर अखेर शासनाने निर्णय जाहीर केला आहे। या निर्णयाचं स्वागत करत आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे म्हणाले की 22 वर्ष प्रामाणिकपणे सेवा बजावणाऱ्या कर्मचाऱ्यांना न्याय मिळणे हा सामाजिक न्यायाचा विजय आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील नेतृत्वामुळे हा ऐतिहासिक निर्णय शक्य झाला आहे। शिक्षण क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या न्याय मागण्यांसाठी भविष्यातही माझा पाठपुरावा सुरू राहील। या निर्णयामुळे राज्यातील हजारो कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या मागणीला अखेर शासनाने हिरवा कंदील दिल्याची भावना कर्मचाऱ्यांमधून व्यक्त होत आहे।